काही वर्षांपूर्वी आपल्याला फॉरेनची पाटलीन हा चित्रपट पाहायला मिळाला होता. या चित्रपटामध्ये गिरीश परदेशीची मुख्य भूमिका होती. तर या चित्रपटात अभिनेत्रीच्या भूमिकेत कोणी मराठी अभिनेत्री नव्हे तर चक्क एक फॉरेनर झळकली होती. ही अभिनेत्री सध्या काय करते आणि ती कशी दिसते याविषयी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या चित्रपटातील या अभिनेत्रीविषयी गिरीश परदेशींनीच नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत सांगितलं आहे. या अभिनेत्रीचं नाव बिलियाना रेडॉनिक असं होतं. बिलियाना गेल्या अनेक वर्षांपासून भारतातच राहत आहे. बिलियानाने एका भारतीयासोबत लग्न केलं असून तिला एक मुलगी देखील आहे. ती अनेक वर्षापासून भारतीय संस्कृतीचाच आस्वाद घेत असून ती भारतातच स्थायिक झाली आहे. या चित्रपटातील एका चित्रीकरणात झालेल्या गमतीविषयी देखील गिरीशने या मुलाखतीत सांगितलं आहे. गिरीशने या मुलाखतीत सांगितलं आहे की एकदा आम्ही चित्रीकरण करत असताना तिला प्रचंड गरम व्हायला लागलं, म्हणून तिने चक्क साडी काढली आणि चित्रीकरण झाल्यानंतर ती तशीच जाऊन एका खुर्चीमध्ये जाऊन बसली. ती फॉरेनर असल्याने तिच्यासाठी हे काही नवखं नव्हतं, पण तिला अशा अवस्थेत पाहून सगळ्यांनाच थोडं ऑकवर्ड फील व्हायला लागलं. ती फॉरेनर असल्याने तिच्यासाठी तर हे सामान्यच होतं आणि त्याच्यातच तिला एक फोन आला आणि फोनवर बोलण्यासाठी चक्क ती बाहेर गेली आणि त्याच अवस्थेत ती गावातून फिरायला लागली. हे सगळं पाहून या चित्रपटात काम करणाऱ्या सुरेखी कुडची आणि मेकअपमॅन आर्टिस्टने तिला थांबवलं आणि ते तिला आतमध्ये घेऊन गेले आणि त्यांनी तिला समजावून सांगितलं आणि त्यानंतर भारतातील गोष्टी, भारतातील वेश याविषयी तिला व्यवस्थित कळलं. गेल्या अनेक वर्षांपासून आता ती भारतातच राहत आहे. एवढंच नव्हे तर ती तिच्या पतीसोबत एक संस्था देखील चालवते. भारतात योगा शिकत असतानाच तिची ओळख मोहनजी या गुरूंसोबत झाली आणि त्यानंतर काही वर्षानंतर तिने त्यांच्यासोबत लग्न केलं. त्या दोघांना एक मुलगी आहे. या मुलीचं नाव नीला आहे. एवढंच नव्हे तर आता तिने देखील तिचं नाव बदललं आहे. पूर्वी तिचं असलेलं नाव बदलून तिने आता देवी असं भारतीय नाव घेतलं आहे. दुबईमधील एका योगा इव्हेंटमध्ये तिची तिच्या गुरूंसोबत ओळख झाली आणि काही काळानंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. तिचे आत्ता नाव हे देवी मोहन आहे. देवी आणि तिचे पती मोहन यांनी एक फाउंडेशन सुरू केलं असून मोहनजी फाउंडेशन असं त्याचं नाव आहे.